राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरुदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो हो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत हे स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्तिकारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 7वा आणि परिच्छेदी 7वा समाधीचा प्रकार समाधीच्या प्रकारामधले आपण 3 साधनाचे लक्षणं पाहिली यम नियम आणि आसन आहे का ना म्हणजेच पापजन्य कृत्ये टाळून पुण्यवान व्हावं सुसंस्कृत व्हावं आणि
समाधीला बसण्यासाठी अंतःकरणाची शुद्धी आणि देहाची शुद्धी करून आसन घालावं. म्हणजे समाधीला बसावं. मग कसं बसावं? त्यासाठी त्यांनी मुख्यत्वे करून 4 आसनं सांगितली आहेत. त्यामध्ये सिद्ध आसन हे श्रेष्ठ म्हणून सांगितलं आहे. पण त्यामध्ये पद्मासन ही दुसऱ्या वेळेस जर समाधीला बसायचं असेल तर पद्मासन घातलं तरीही चालत आहे. आणि तिसऱ्या वेळेस पद्मासनाची सुद्धा गरज पडत नाही. भद्र आसन घातलं तरीही चालत आहे. आणि चौथा वेळेस सिंहासन घातलं तरीही चालत आहे. असा जर प्रयास करत राहिलो तर पुन्हा आसन घालण्याची सुद्धा गरज पडू नये. आसन घालण्याची सुद्धा, चालताना फिरताना सुद्धा समाधीत है का नाही, ती समाधी ज्ञानाने येते, है का नाही. पण इथं हठयोगानं सांगितलेली समाधी ते म्हणतात इथं सिद्ध आसन घातल्याशिवाय ती लागतच नाही. म्हणजे त्यांना सिद्ध आसनच घालावं लागतं. आता ज्ञानेश्वर महाराज जे समाधीमध्ये दाखवतात ते पद्मासनामध्ये दाखवतात. कसं दाखवतात? पद्मासन कसं असतं तर दोन्ही पाय वरी असतात. वरी म्हणजे मांडीवर असतात, है का नाही. आणि तशा आसनाला पद्मासन म्हणतात, है का नाही. माऊलींनी समाधीच घेतली ना, पण पद्मासनामध्ये सहज, म्हणजे त्यांना सिद्ध आसन घालण्याची गरज नव्हती. मग पद्मासन घातलं म्हणून त्यांना सिद्ध आसनामध्ये समाधी घेता येत नव्हती असं धरायचं का? म्हणजे तेवढ्या प्रयत्न करण्याची गरज पडू नये. कारण जे साध्य प्राप्त करून घ्यायचं आहे का ते ज्याला सोपं झालं आहे ते अवघड प्रक्रियेत कशाला जाईल? ज्याला साध्य सोपं झालंय, ज्याला साध्य अवघड आहे त्याला अवघड प्रक्रिया नियमच आहे ना. त्याला अवघड प्रक्रिया करावं लागते का नाही? आणि मग ज्याला सोपं झालंय, समाधी सोपी झाली, इतकी सोपी झाली की हिंडता फिरताना सुद्धा तो समाधीमध्ये राहतो. म्हणजेच त्या वृत्तीला स्वरूपाच्या ठिकाणी तो ठेवता त्याला यायलंय, है का नाही. म्हणून तो समाधीतच असतो. म्हणून मुक्त पुरुष समाधीत असतो, है का नाही. मग त्याला ते सिद्ध आसन, पद्मासन, हे वज्रासन हे घालायची काय गरज आहे? मग हे नियम कोणाला? सिंहासन घाला, वज्रासन घाला, पद्मासन घाला, सिद्धासन घाला, कोणाला? ज्याला साध्य प्राप्त व्हाय नाही त्याच्यासाठी केल्या जाणारा जो प्रयत्न आहे त्याला म्हणायचं आसन पद्धती. ती आसन पद्धती म्हणजे ते आसन घातल्याशिवाय तशी प्रतीती, भ्रुकुटीमध्ये नजर, दृष्टी ठेवणं, आहे का नाही. आणि मग ती निराकाराला वृत्ती पावणं, विषयाचा संबंध न येऊ देणं, त्या क्रियानंतर घडतील. पण हे ज्याला प्राप्त करून घ्यायचं आहे का त्याच्यासाठी साधना असतात. साधनं कशासाठी असतात? प्राप्तीसाठी. आणि प्राप्त झाल्यावर साधनं कशी असतात? ते साधनं म्हणूनच राहत नाही. साधने सरती आपेशी
ते आपोआप ते काय होतात, सरतात. म्हणजे त्यांना काही गरज पडत नाही त्यांची. पवा येत नाही म्हणून कलईतून जाणं हो. पवाय आल्यावर मग काय गरज आहे. अशा प्रकारानं आसन घालून त्यांनी दोन्ही दृष्टी, हे जी काही दृष्टी आहे ती नासाग्राच्या ठिकाणी ठेवावी. म्हणजे एकदम डोळे बंदही करू नये आणि जास्त उघडेही ठेवू नये. त्याला भ्रुकुटी म्हणतात. त्या भ्रुकुटीमध्ये दृष्टी ठेवावी. याच्यामध्ये खूप काही असं आणखी महत्वाचं खूप सांगायसारखं असतं बरं का याचं. पण ते आता भ्रुकुटी हीच का सांगितली असं, कारण भ्रुकुटीमध्ये दृष्टी नसते आणि अंधत्वही नसते. दृष्टी कशी असते ती, अज्ञान बी नसतं, ज्ञान बी नसतं विषयाचं. भ्रुकुटी ही ज्यावेळेस भ्रुकुटीचं ज्ञान घ्यायचं असतं. आता ज्ञान आपणच घेणार ना तिचं. आता आपण भ्रुकुटी लावली, ज्ञान आपणच घेणार ना. मग त्या भ्रुकुटीमध्ये ज्ञान कशाचं घेणार. अगोदर दृष्टीनं विषयाचं ज्ञान होऊ लागलं. विषयाच्या संबंधानं दृष्टी त्या विषयाचं ज्ञान घेऊ लागली. पण भ्रुकुटीमध्ये विषय येत नाही. भ्रुकुटीमध्ये विषयाचं ज्ञान होत नाही. पण काहीतरी दिसत आहे, थोडाफार पांढरट पांढरट असं दिसत आहे, पण अंधार दिसत नाही. डोळे झाकल्यावर अंधार दिसत. डोळे झाकल्यावर काय दिसत आहे, दिसत आहे का नाही. पण अंधार कशानं दिसत होतो, डोळे. पण दिसतो का नाही, तो कोणाला दिसतो. कारण जे गोलक असतात का ते देहावर असतात. आणि डोळा जो आपण त्याला म्हणतो तो गोलक आहे. तो काय आहे, गोलक आहे तो. आणि जी दृष्टी जी येत असते ती गोलाकात नसते, गोलाकात येत असते. आणि जे डोळा जे म्हणतो हे इंद्रिय, हे इंद्रिय आत असतं. हे कुठं असतं, ज्ञान इंद्रिय सुद्धा आतच येतं. आणि तिथून दृष्टी येत असते आणि ती डोळ्यामार्फत बाहेर पडत असते. हे डोळे म्हणजे कंदिलाचा फुगा म्हणा, कंदिलाचा फुगा, लाईटाचा काच, बत्तीला सुद्धा काच असतो, तसे हे डोळे आहेत, है की नाही. म्हणून या डोळ्यानं दिसत नाही, पण भ्रुकुटीमध्ये जे दिसतं ते विषय जे डोळ्यापर्यंत, डोळे जे विषयापर्यंत वृत्तीला नेतात तसे डोळे ठेवायचे नाहीत. मग कसे ठेवायचे, विषय जाणण्यासाठी डोळे सताड उघडे असावे लागतात, तेव्हा विषय जाणला जातो, है का नाही. आणि जर भुवया किंवा त्याला क्रुकल जे म्हणतात, पापण्या, त्या जर खालच्या क्रुकलाशी पापण्याशी चिटकल्या, पापण्याशी जर चिटकल्या
तर पुन्हा तेवढे डोळे बंद होत नाहीत. आणि जर कोरा एकूण एकाला चिटकल्या, वरची कोर आणि खालची कोर ही जर एकूण एकाला चिटकली तर दृष्टी बंद होते. पण भुवया पापण्या जर चिटकल्या तर दृष्टी बंद होत नाही. आणि दृष्टी असते असंही नाही आणि दृष्टी नसते असंही नाही. ह्यालाच म्हणायचं दृष्टीची सामान्य अवस्था. ही दृष्टीची सामान्य अवस्था. आणि सामान्य अवस्थामध्ये विशेष नसतं. सामान्य अवस्थामध्ये विशेष हे नसतं. आणि भ्रमरूप ही आहे का नाही. कारण भ्रमरूपाची प्रतीती होण्यासाठी ही डोळे उघडेच असावे लागतात. अशा भ्रुकुटी अवस्थेमध्ये भ्रमही होत नाही आणि विशेषही ज्ञान होत नाही. विषयाचं मग ज्यावेळेस भ्रुकुटी असते त्यावेळेस ती दृष्टी सामान्य असते. आणि सामान्य दृष्टीतून ज्यावेळेस योग साधतो त्यावेळेस चित्तामध्ये विषयरहित वृत्ती होत असते. अंतःकरणामध्ये म्हणजे अंतःकरण कसं होतं, विषयरहित होतं. कारण दृष्टीला काय आलंय, भ्रमरूपही नाही आणि विशेषही नाही, म्हणजे विषयच नाही. विषयरहित वृत्ती, त्या वृत्तीला वृत्ती म्हणावं का? हा, त्यावेळेस ती वृत्ती म्हणून राहीन का विषयरहित? हा, त्या वृत्तीला विषयच नाही गवसाला, मग ती वृत्ती सिद्ध होईन का? रिकामी राहणार ना ती. आणि त्या वृत्तीला जाणता येईल का आपणाला? मग वृत्ती केव्हा जाणता येते? विषयापर्यंत गेली तर. हा, विषयापर्यंत गेली तरच वृत्ती कळते की अरे आपली तिथं वृत्ती गेली म्हणून आपल्याला विषय जाणला, है का नाही. म्हणजे विषयाची प्रतीती आली तर वृत्ती आहे का नाही. आणि विषय कळाला म्हणजे वृत्ती न कळाला, है का नाही. म्हणजे वृत्ती आणि विषय या दोघांचंही अस्तित्व एकूण एकावर आहे का कसं आहे? विषय असेल तर वृत्ती आणि वृत्ती असेल तर विषय, है का नाही. पण वृत्तीला जर विषय लागलाच नाही, प्रतीतीला आलाच नाही, त्यावेळेस वृत्ती कशी राहील? सामान्य रूपानंच राहील ना. ती विशेष कुठं व्हाली? हा, आणि विषय तरी विशेष नाहीच ना. हा, असेल सामान्य रूपानं असेल ती, असो की नसो, पण वृत्तीचा आणि त्याचा संबंध नाही आला. मग त्यावेळेस वृत्ती कशी व्हायली? ती विकार रूपाला पावायली का? विकार म्हणजेच विषयाला. विकार झाला तरच विषयाला पावलं. ती वृत्तीमध्ये विकार झाला तरच. मग ती त्याच्यात पावली, विषयापर्यंत गेलीच नाही ती वृत्ती, तर त्या वृत्तीला काय म्हणावं? पण त्या वृत्तीचं तर त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान होतंय का नाही. पण कशी म्हणून सांगता येते का ती वृत्ती? कारण तीच वृत्ती जाणणारी आहे आणि तिला सांगायचं म्हणल्यावर, तिचंच प्रकाशन करायचं म्हणल्यावर फक्त कळती, सांगता येत नाही. त्यावेळेस ती वृत्ती ब्रह्मरूप होती, ती वृत्ती आत्मरूप होती. आणि ज्यावेळेस ती वृत्ती आत्मरूप होती असं कळालं की मग त्या ठिकाणी जाणणारा आणि जे जाणल्या चाललंय ते शिल्लक राहत नाही. दोघं ते एकरूपच होतात. ते दोघं कसे होतात? एकरूपच होतात. भिन्न म्हणून त्या ठिकाणी उरत नाही. म्हणजे पाहणारा आणि जे पाहायला गेलंय, जे पाहायलाय तो त्यावेळेस
म्हणजे सामान्यामध्ये जी वृत्तीची प्रतीती आहे, सामान्याची वृत्तीची प्रतीती, सामान्यामध्ये वृत्तीची प्रतीती कशी आहे ती ब्रह्मरूप आहे. मग सुरुवातीला जाणल्या जाईनच ना. सुरुवातीला निर्विकार वृत्ती जाणल्या जाईन का नाही? कशानं? साक्षीकडून. साक्षीकडून जाणल्या जाईन का नाही? कारण तो साक्षी ना. मग साक्षी भाव त्या ठिकाणी त्या वृत्तीचं प्रकाशन करणार का नाही? मग त्या ठिकाणी वृत्तीचं प्रकाशन कसं होईल? निर्विकार. तिच्यामध्ये कसल्याही प्रकारचा विकार नाही. म्हणजेच अविकारवान वृत्तीचं ज्ञान होणार. कुणाला? साक्षीला. आहे का नाही? आणि मग त्या ठिकाणी आपण प्रमाता म्हणून असतो का? हा, तशा अवस्थेत आपण प्रमाता म्हणून असतो का साक्षी म्हणून असतो? प्रमाता कधी सिद्ध होतो? प्रमाणाद्वारा जर ज्ञान घेता असेल तर प्रमाता. प्रमाणाद्वारा, इंद्रियाद्वारा, ज्ञान इंद्रियाद्वारा जर तो ज्ञान घेता असेल तर त्याला प्रमाताचं ज्ञान म्हणावं. आणि जर इंद्रिय वाट जर ज्ञान त्याला होत नसेल, त्याला स्वस्वरूपानंच ज्ञान व्हालंय, त्याला स्वस्वरूपानंच ज्ञान व्हालंय, मग त्या ज्ञानाला साक्षी भाष्य म्हणतात. त्याला काय म्हणायचं? पण साक्षी भाष्य हे कसं असतं? सत्य असतं का हो? मग समाधीमधलं ज्ञान जे व्हायले साक्षीला ते मिथ्याच असेल ना. त्याला जे ज्ञान होतं ना, ज्यावेळेस मी पाहणार आहे आणि मला जे प्रतीती यायली तोपर्यंत ते साक्षी भाष्यच म्हणावं लागतं. विषय आणि विषयाचं ज्ञान आणि ज्ञाता ही त्रिपुटी तिथं निर्माण व्हायली ना. विषय, विषयाचं ज्ञान आणि ज्ञाता, मग तिथं परमाताच म्हणावं लागल ना. पण ते ज्ञान प्रमात्याकडून व्हायना ना. ते ज्ञान साक्षीकडून व्हायले, कारण इंद्रियानं व्हायना ते ज्ञान. इंद्रियानं झाला असतं तर स्पष्ट कोणता तरी विषय दाखविला असता त्यानं. दृष्टीकडून ज्ञान झाला असतं तर. मग ज्यावेळेस ती भ्रुकुटीमध्ये ज्ञान होतं त्यावेळेस ते ज्ञान सामान्य. सामान्य कसं असतं? ब्रह्मरूप असतं. हा, निर्विकार असतं ना. मग विषयही निर्विकार आहे आणि वृत्तीही निर्विकार आहे आणि साक्षीही. म्हणजे तिघ हे जे आहेत हे तिघही कसे झाले? एकवाची. ते एकवाची झाल्यामुळं तिथं दुसरा पदार्थ राहील का? मग फक्त त्या ठिकाणी एक असतो. आणि मग ज्यावेळेस एक झाला त्या ठिकाणी वाच्यवाचक भाव राहत नाही. ही ज्ञानाची समाधी आहे. ही कोणाची आहे? ज्ञानाची समाधी. पण इथपर्यंत योगी सुद्धा जात नाहीत. जाते पण त्याच्यात भेद ठेवतात. ते जाणणारा जे आहे ना, तो जाणणारा साक्षी, जाणणारा जो साक्षी आहे ना, तो साक्षी मानतच नाहीत, प्रमाताच मानतात. इथं गोळ आहे. हा, तो जाणणारा प्रमाता कसा सिद्ध होईल? तिथं साक्षीच म्हणावं लागेल ना. हा, आता स्वप्नातले पदार्थ कोण प्रकाशन करतं? हे डोळे तर बंद असते का? परमाता कुठं असतो तिथं? पण समाधीमध्ये साक्षीचं ज्ञान असतं. म्हणजे साक्षी त्या ठिकाणी उरत नाही. साक्षी सुद्धा तिथं, प्रमाता तर नाहीच नाही म्हणतं, साक्षी सुद्धा उरत नाही. मग त्याला सिद्ध समाधी म्हणतात. त्याला सिद्ध समाधी. आणि जोपर्यंत तिथं
उरणारा उरायलाय, उरणारा उरायलाय, तोपर्यंत सिद्ध समाधी म्हणता येत नाही. उरणारा उरून का उरावा, है का नाही? आणि जर उरत असेल तर समाधी सिद्ध म्हणता येईल का ती? म्हणून माऊलींनी सिद्ध समाधी सांगितली. तिथं साक्षी भाव सुद्धा उरत नाही. आणि ज्याचा साक्षी भाव उरायलाय त्यानं कव्हर बी जरी योग लावला आणि ज्ञान नाही घेतलं, तो समाधीवरच आहे. आणि त्याच्यावरच तो म्हणतो मला मुक्तता प्राप्त करून घ्यायची, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे. कवाच होणार नाही. साक्षी भाव गेल्याशिवाय मुक्तता मोक्ष होतच नाही. आणि समाधीमध्ये योग्यांचा साक्षीपणा जातच नाही, है का नाही? कारण समाधीतून त्यांना उत्थान व्हावंच लागतं. समाधीतून समाधी उत्थान होणारीच असते ना. मग उत्थान समाधी झाल्यावर त्याला जर विचारलं की तुम्हाला समाधीत काय ज्ञान झालं, त्यावेळेस त्याला सांगता येऊ नये ना. का सांगता यावं? सांगता येऊ नये ना, कारण ते सांगता येत नाही ना. आणि जर सांगू लागला तर मग उरलं काहीतरी, उरलंय म्हणून ते पुन्हा अजून प्रयत्न करतंय. मग हे जे हमेशा आता समाधी एकदा झाल्या, ज्ञान झाल्या, पुन्हा घ्यायची गरज आहे का? पण योगी हे हमेशा हमेशा समाधी का म्हणून लावते? तर याचं कारण उरायले. साधक रोज रोज श्रवणाला यालाय, दुसऱ्याच काय दुसऱ्याचं सांगायचं असतंय ना, ते आपल्यासाठी सांगायचं असतंय, है का नाही? मुमुक्षुला रोज श्रवण असं वाटायले, त्या अर्थी तो मुमुक्षू साधक म्हणायचा का अधिकारी म्हणायचा? कारण साधकच मुमुक्षू होतो, आणि अधिकारी मुमुक्षूच होतो. साधक मुमुक्षू होतो, है का नाही? आणि मुमुक्षू अधिकारी होतो. मुमुक्षू झाल्याशिवाय अधिकारी होत नाही, है का नाही? आणि साधक अधिकारी होतो पण मुमुक्षू झाल्याशी नाही. मुमुक्षू झाल्याशी, तीव्र इच्छा झाल्याशी. मुमुक्षू म्हणजे काय? साधकाची तीव्र इच्छा होणे. कशाची? स्वरूप जाणण्याची, ब्रह्म जाणण्याची, ब्रह्मप्राप्तीची, मोक्षाची तीव्र इच्छा असणे म्हणजेच काय? मुमुक्षुता. त्यालाच अधिकारी म्हणले तर तोच अधिकारी, है का नाही? मग साधक जो आहे तो साधक, त्याचा साधकपणा कधी जाईल? मुमुक्षु झाल्याशिवाय साधकपणा जाईल का? म्हणजेच कशाचा साधक आहे तो? ब्रह्म जाणण्याचा साधक आहे तो. त्याला ते साधायचंय. साधणे म्हणजे काय? प्राप्त करणे. त्याला काय प्राप्त करायचंय? साधकाला ब्रह्मच प्राप्त करायचंय ना. मग त्याच्यासाठी काय लागतंय? तीव्र इच्छा लागती ना. मग साधकाच्या ठिकाणी तीव्र इच्छा लागती, आणि ज्याच्या ठिकाणी तीव्र इच्छा झाली त्याला मुमुक्षु म्हणते. तर मग मुमुक्षु साधक आहे का? मुमुक्षु अधिकारी होईल, साधक कसा होईल? मग साधक मुमुक्षु आहे का? साधक मुमुक्षु नाही.
साधक साधक आहे. साधक मुमुक्षु होईल, पण आहे का? साधक कधी मुमुक्षु होईल? जेव्हा साधकाला तीव्र इच्छा होईल. त्या इच्छेवर अवलंबून आहे. मुमुक्षुता ही कशावर अवलंबून आहे? इच्छेवर अवलंबून आहे का नाही? म्हणून साधकांना साधकच राहावं का मुमुक्षु व्हावं? है का नाही? आणि तो मुमुक्षु अधिकारी कशाचा? है का नाही? मग तो अधिकारी होतो. हा, आणि मग त्या अधिकारामध्ये येऊन आता अधिकार प्राप्त झालाय, त्याला सांगितल्या बरोबर जाणता यावं ना, हा, की तूच ब्रह्मरूप आहेस असा निश्चय कर. हा, तू तुझ्या ठिकाणी संसार दुःख अजिबात नाहीत. तू सच्चिदानंद ब्रह्मरूप आहेस असं जर समजा त्या अधिकाऱ्याला सांगितलं, तर अधिकारी जर असेल तर एकदाच सांगायची गरज आहे. पुन्हा पुन्हा तो विचारीन का मला काय सांगितलं होतं तुम्ही? हो, मी कोण आहे म्हणून सांगितलं होतं हो तुम्ही? मला काही आठवणच नाही राहिली. अहो, त्या अधिकाऱ्याचं लक्षच असतंय मी कोण आहे हे काय म्हणून सांगतात, माझी ओळख काय म्हणून करून देतात, याच्याकडे त्याची सारखी काय असते? वृत्ती असते ती. हा, ती वृत्ती त्या सांगितलेल्या बोध केलेल्या शब्दाला जे धरती तर पुन्हा ती कधीच सोडित नाही. कारण ते धरणं कसं असतंय? अगोदर पासून इच्छा केलेली असते ते धरण्यासाठी. ती का त्या ठिकाणी अनिर्वचनीय उत्पन्न झाली का इच्छा? अगोदर त्या अधिकारी मुमुक्षु झालाय तो, आणि त्याच इच्छेनं मुमुक्षु झाला. इच्छा अगोदर आहे आणि नंतर विषय प्राप्ती आहे. त्या विषयाची इच्छा अगोदर आहे आणि नंतर त्या विषयाची प्राप्ती आहे. मग तो विषय कोणता आहे त्या वृत्तीला? ब्रह्म हा विषय आहे का नाही? आणि तो विषय दूर आहे का? सद्गुरु सांगायले तू ब्रह्मरूप आहेस, तो विषय दूर आहे का त्याला? त्याच्या जवळ आहे का? तेच आहे का नाही? मग ती वृत्ती ज्यावेळेस ते ज्ञान घेती, सांगितलेलं सद्गुरूनं सांगितलेला केलेला बोध घेती का तशी होती? तो बोध घेती का त्या बोधानुसार होती ती वृत्ती? कारण काय सांगितलंय गुरुनं? तू ब्रह्मरूप आहेस. आणि त्या वृत्तीला काय जाणून घ्यायचं होतं? मी कोण आहे. मग बोध काय आला? तू ब्रह्मरूप आहेस. हा, मग वृत्ती कुठे जाईल? वेगळ्या ब्रह्मात जाईल का तीच ब्रह्म होईल? हा, तीच ब्रह्म होईल, है का नाही? कारण तिच्यामध्ये सुद्धा काय आहे? मृत्यूपहित चैतन्य जे आहे ना, हा, तिच्यातच आहे ना ते. आणि तेच चैतन्याला काय झालेला आहे? भ्रम झालेला आहे, अज्ञान त्यालाच झालेलं आहे. ब्रह्माचं अज्ञान हा त्याच चैतन्याला आहे. आणि मग त्या चैतन्याला ज्यावेळेस ज्ञान होते आता मीच ब्रह्मरूप आहे म्हणून, त्यावेळेस ते दुसरीकडे कुठं पाहिल का? वृत्तीला कुठं जायची गरज आहे का? जिथली तिथंच ते ज्ञान होतंय. मग असं एकदा ज्ञान सांगत असतात का? किती बऱ्या सांगतात हे ज्ञान, ही प्रक्रिया. जसा योग्यावर दोष येतो तसाच ज्ञानावर सुद्धा, आहे का नाही? मग ज्ञानाला एकदा जर तो बोध प्राप्त झाला आणि त्या बोधानं वृत्ती आरूढ झाली, मग त्या
वृत्तीला पुन्हा बोध घेण्याची इच्छा होईल का हो? तशी अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल का पुन्हा? मग मुक्ताला समाधी करण्याची इच्छा होईल का? आणि मग पूर्व पक्ष काय म्हणायला, त्यानं काय करावं? त्यानं समाधीच करावा. मग त्याचं सांगणं कोणाला आहे? मुक्ताला आहे. मग त्याचं ज्याला सांगायचंय ते चुकायलंय का सांगणं चुकायलंय? ज्याला सांगायचंय ते चुकायलंय का सांगणं चुकायलंय? हे ज्याला सांगायचंय त्याला सांगावं का कोणालाही सांगावं? मग सांगणं चुका नाही. ज्याला सांगायचंय ते चुकायलंय. मुक्ताला सांगायची गरज आहे का हे? आणि ते सांगायला कोणाला आहे का नाही? त्याचं सांगणं चुका नाही. ज्याला सांगायचंय. हा, आता इथं हे काय सिद्ध करायला बसले? तर मुक्तता सिद्ध करण्यासाठी बसलेत आणि त्याला साधनं सांगायले. आता मुक्तता सिद्ध करायची म्हणल्यावर साधनानं करावी होय सिद्ध. मुक्तता सिद्ध करायची म्हणल्यावर कशानं करावी सिद्ध? मुक्तता सिद्ध कशानं करावी? कोणी करावी? हा हा, हा दुसऱ्याची मुक्तता सिद्ध करता येईल का? कारण हा स्वसंवेद्य अवस्था आहे ती. ही अवस्था कशी आहे? मग ती सिद्ध कशी करता येईल? हा, आणि तर तो काय करायला बसलाय? तो मुक्तता सिद्ध करायला बसला. असा जर करीत असेल तरच तो मुक्त. असा जर करीत असेल तर साधक म्हणाव का मुक्त? हा, पण ते काय म्हणतो? मुक्तांनीही अल्प आहार करावा, त्यांनी रोज समाधी करावा, आणि जे काही आतापर्यंत सांगितलंय अहिंसा, आता तो अहिंसा मध्येच असतो आणि त्याला काय अहिंसा सांगायची? हा, मग हे सांगणं कोणाला असतं? बद्धाला असतं का मुक्ताला? म्हणून मुक्ताची सिद्धता करणार त्याच्यापेक्षा मोठा कोणतरी पाहिजे ना मुक्तता सिद्ध करण्यासाठी. मग मुक्ततेहून वरिष्ठ कोण आहे? हा, ते त्याला म्हणलं ना आमची मुक्तता सिद्ध करा ना, समजा विनंती करून. ते म्हणते संसारिक बी मुक्त आहे आणि हे बी. ते म्हणते तुम्ही दोघं बी मुक्त आहे तर. हा, पण या ठिकाणी संसारिकाला वाटतं मी संसारिक आहे आणि हे पारमार्थिक असल्यामुळे हे मुक्त आहे. हा, मग तो संसारिक म्हणतो अहो मी बद्ध आहे, संसारिक आहे. मग तो विधेयी काय म्हणेल? ते तुया कोण म्हणतो? मया कोण नाही. हा, तुया तोंडानं काय म्हणायचे तर म्हण. हा, पण मी तुला मुक्तच म्हणणार आहे का नाही? मी खोटं बोलत नाही, मी सत्य बोलतो. कारण कुठून गेलेला आहे ते? यमापासून गेलाय ना तो. हा, म्हणून मुक्तता ही स्वसंवेद्य अवस्था आहे. आपण आपल्यालाच जाणायची येते. हा, म्हणून ही मुक्तता सिद्ध दुसरं कोणी करत नाही अशी म्हणून सांगेल. हा, अशी असते म्हणून
सांगेल, पण ती दाखवता येत नाही. हा, आणि ती उघडी करून दाखवता येते का? पण या ठिकाणी त्यांना जे साधन सांगायचे तर ते समाधीचे सांगायचे. यांना साधन समाधीचे सांगायचे तर ते समाधीचं साधन सांगायले ते. पण ते साधन मुक्तानं करावेत किंवा ज्ञानानं करावेत असं म्हणायले ते. आणि ज्ञानाला साधनाची गरज नसते, आहे का नाही? साधकाला त्याची गरज असते. इथं चुकायलंय त्याचं. मग प्राणायाम, आसन घातल्यावर काय करावं? प्राणायाम करावा. आता प्राणायाम कशाला म्हणते तर? प्राणायाम प्राण, त्याचा आयाम म्हणजेच क्रिया, प्राणाची क्रिया प्राणायाम. मग त्या प्राणायामाचं लक्षण कसं सांगितलं यांनी? जो श्वास घ्यायचा असतो आसन घालून त्यावेळेस तो प्राण, श्वासालाच प्राण म्हणतात. आपण श्वास घेतो आणि सोडतो, आहे का नाही? त्यालाच प्राण म्हणतात. आता हा प्राणायाम सुद्धा अनेक प्रकारचा आहे, पण त्याचं सामान्य स्वरूप सांगतो म्हणायत. लक्षण, त्याचं सामान्य लक्षण सांगतो. आसन घालून डाव्या नाकपुडीमधून जितका प्राण घेता येईल तितका घ्यायचा. त्यावेळेस उजवी नाकपुडी बंद करावी. उजवी नाकपुडी बंद करावी. म्हणजे डाव्या नाकपुडीतून तो श्वास मध्ये जाईल, आहे का नाही? मग डाव्या नाकपुडीतून ज्यावेळेस आपण तो प्राण घेतो तर त्याला म्हणतात इडा या नाडीनं घेतो. इडा ही नाडी डाव्या नाकपुडीमध्ये आहे, इडा नावाची. आणि सुषुम्ना नावाची कुठे? दोनच नाकपुडी आहेत की? त्याच्यातच प्रश्नात पडायचं का? उजव्या नाकपुडीमध्ये सुषुम्ना नाडी असते, आहे का नाही? मग डाव्या नाकपुडीतून घेतलेला प्राण म्हणजेच इडा नाडीनं घेतलेला प्राण, तो जर सोडायचा म्हणल्यावर त्याच इडा नाडी वाटेनं सोडू नये. तो कुठून सोडायचा? उजव्या नाकपुडीतून सोडायचा. त्यावेळेस डावी नाकपुडी बंद करावी लागते, इडा बंद करावी लागते आणि सुषुम्ना मोकळी सोडावी लागते, है का नाही? आणि मग मोकळ्या सोडलेल्या त्या सुषुम्नाद्वारा गेलेला वायू त्याला रेचक म्हणतात. त्याला काय म्हणायचं? रेचक, आहे का नाही? मग असंच करायचं का म्हणजे प्राणायाम होईल? नाही. ज्यावेळेस इडा नाडीनं आपण प्राण घेतो त्यावेळेस जितका वेळ मध्ये थांबविता येईल तो सुषुम्ना नाडीनं त्याला अडवावं,
त्या प्राणाला काय करायचं, सुषुम्ना नाडीनं बाहेर निघू द्यायचं नाही. दोन्ही नाकपुड्या बंद करून ठेवायच्या. कुठे निघत, हा, त्याला कुंभक म्हणतात. आणि मग ज्यावेळेस असं वाटेल की आता आपल्याला हा प्राण सोडण्याची गरज आहे, नाहीतर आपला बाजार होईल, त्यावेळेस सुषुम्ना नाडीमधून तो प्राण एक सोडायचा नाही, फसकन हळूहळू हळूहळू सोडायचा असतो, आहे का नाही. मग याला इडा नाडीतून घेणं, तो कुंभक अवस्थेमध्ये ठेवणं म्हणजे रोखून धरणं, आणि सुषुम्ना नाडीनं सोडणं, अशा क्रिया कव्हर करायच्या. जोपर्यंत समाधी लागत नाही तोवर करीत राहायचं. आणखी काय सांगायचं होतं की डाव्या नाकपुडीतील इडा नाडीने वायू पूर्ण करावा. पूर्ण करावा म्हणजे पूर्ण भरावा. कशानं, इडा नाडीनं. मग आत ओढून घ्यावा तो, त्याला पूरक म्हणतात. पुरवठा म्हणजे पूरक. आणि सुषुम्ना नाडीनं तो दाबून धरावा, त्यास कुंभक म्हणतात. उजव्या नाकपुडीने सोडावा, त्याला रेचक म्हणतात. मग पूरक, कुंभक आणि रेचक या तिघास प्राणायाम म्हणतात. हो, या तिघाला प्राणायाम म्हणतात. त्याच्यामध्ये पुन्हा अजूक काय आहे, अगर्भ आणि सगर्भ. अगर्भ आणि सगर्भ. आता अगर्भ कशाला म्हणायचं आणि सगर्भ कशाला म्हणायचं, हे प्राणायामाचे नाव आहेत. दोन प्रकार आहेत त्याचे, अगर्भ प्राणायाम आणि सगर्भ प्राणायाम. आता अगर्भ कायला म्हणायचं, गर्भरहित, आणि सगर्भ गर्भसहित. मग ह्या प्राणायामामध्ये गर्भ आहे का नाही, का गर्भा वाचून करायला, याच्यामध्ये गर्भ. मग गर्भ कशाचा असतो तिथं आणि गर्भ कशाचा नसतो, तर ज्या वेळेस आपण पूरक घेतो, आता त्याच्या शब्दानं चालायचं का, असं श्वास घेतो त्यावेळेस घेताना ओम नाम हे यायला पाहिजे. तो श्वास घेता वेळेस ओम अक्षरानं घ्यायचा, कारण सगर्भ करायचा असेल तर. प्राणायाम जर सगर्भ करायचा असेल तर त्याला अधिक फल आहे, त्याला नाम बी व्हायला त्याच्यात. मग ओम हे उच्चार झाला पाहिजे. जो वेळेस घेतो त्यावेळेस ओम हे अक्षर आलं पाहिजे त्याच्यामध्ये, उच्चार. प्रणव, प्रणवाची वाचा प्रणव कशाचा करायचा असतो, ओमकाराचा, हे का नाही. म्हणून तो ज्यावेळेस पूरक घेतो त्यावेळेस जर तो ओम म्हणत असेल, ओम उच्चार निघत असेल पूरकामध्ये, आणि रेचकामध्ये तितकं कसं येईल. सोहम, ओम आणि सोहम. सोम सोडताना कसा यायला पाहिजे, तो उच्चार निघायला पाहिजे. सोम म्हणजे सर्व मीच आहे. सोहम, अहम कोमचं उत्तर काय आहे,
अहम सोहम आहे का नाही. आणि मग ते सोहम याची प्रचिती कशामुळे आली? ओम ना आली. ओम कशात आहे? पुरकामध्ये आहे. आणि तो कुंभकामध्ये साठवल्यामुळं तो ज्यावेळेस रेचक होतो तो सोहम म्हणून होतो. तो कसा होतो? असा पुरक, कुंभक आणि रेचक हा जर नामा वाचून होत असेल तर त्याला अगर्भ म्हणावं. मग जे नवीन नवीन करतात ना हे अगर्भ करतात प्राणायाम. आणि जे प्रॅक्टिस झालेली असते ते कसे करतात? आता समजा नवीन नवीन पुरीला म्हणलं दळीचं, हे इतकं दळ, आणि ती दळायला लागली तर तिचं काय लक्ष असतंय? खोट्यावरच असतंय. नाही तर हात तरी अडकत आहे, नाही तर ती टाच तरी पिठात येते, नाही तर ती सरकत तरी पिठाकडं जात्याकडंच जाती. वळताना सरकत प्रॅक्टिस नसती ना. सगळं लक्ष तिला त्याच्यातच दळायचं म्हणल्यावर. पण जिचं वय म्हातारं झालंय दळू दळू, आणि तिला जर म्हणलं दळ तर ती काय म्हणते? इथंच बसा, मी तुम्हाला गाणं म्हणते. तो म्हणतो आहो दळा म्हणायलो मी. ती म्हणते आहो दळतेच पण तुम्हाला बी गाणं म्हणते. तुम्हाला गाणं म्हणते म्हणजे भावाला म्हणते तुम्ही इथंच बसा, मी तुमच्यावर गाणं म्हणते. गाणं म्हणीत दळीते. मग गाणं म्हणीत दळणारी श्रेष्ठ का जात वाढताना जात्याकडं जाती ती श्रेष्ठ? यालाच इंग्रजीमध्ये प्रॅक्टिस मॅन परफेक्ट म्हणलंय. तसा जो प्राणायाम करणारा जर सिद्ध झाला असेल प्राणायामामध्ये तर त्याला तो सगर्भ प्राणायाम करतो, अगर्भ तो करत नाही. म्हणून प्राणोच्चारासहित प्राणायाम तो अगर्भ रहित, प्राणोच्चार रहित तो अगर्भ, आणि प्राणोच्चारासहित सगर्भ म्हणावा. आता या पुढं हे प्राणायामाचं लक्षण सांगितलंय. पण रोज ठरवायलो मी आज 3 घ्यायचे होते, पण टाइम झालाय ना. पण 5 मिनिटात प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे काय? विषयापासून सर्व इंद्रियाच्या निरोधास प्रत्याहार म्हणतात. कशाला? विषयापासून सर्व इंद्रियांचा, एकाच इंद्रियाचा नाही, सर्व इंद्रियाचा निरोधास प्रत्याहार म्हणतात. निरोध म्हणजे वृत्ती त्या इंद्रियाद्वारा त्या विषयापर्यंत न जाऊ देणे, त्याला म्हणायचं निरोध, आहे का नाही. आता समाधीला बसलाय आणि पुंगण्याचा आवाज आलाय, गाण्याचे आवाज यायले, तर पक्ष्याचे आवाज यायले, तर ज्ञानेश्वरीमध्ये तर माऊली म्हणले तर जिथं आपल्याला समाधी करायची का तिथं कावळे सुद्धा नसून येत. कर्कश आवाज करणारे प्राणी पक्षी ते सुद्धा नसून आहेत तिथं. मंजूळ आवाज काढणारे असतील तर कदाचित चालल म्हणते. अध्याय 6वा पहा, 6व्या अध्यायामध्ये. म्हणून जागाही कशी निवडावी तेही सांगितले. समाधीचं तिथं कसं सांगितलेलं तो अध्याय सगळा योगावर आहे. पुन्हा त्या समाधीचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. ती कुंडलिनी कशी जागृत होती, ती कशी येते, त्यावेळेस ते रूपक काय करतात. नागिनीचे पिल्ले कुंकुमे नाहले, वळण घेऊन आली शेज जैसे.
प्रत्याहार हा जर सांगायचा म्हणला, कारण हा प्रत्याहार समाधीचा सांगायचा आहे. प्रत्याहार हा काही इतरला आपल्याला ह्या इकडा सांगायचा नाही, समाधीतला सांगावा लागणार आहे का नाही. समाधीमध्ये प्रत्याहार एका इंद्रियाचा नाही, पुन्हा सर्व इंद्रियाचं सांगायचं आहे. मग 5 इंद्रिय सारखे तरबेज असतात. डोळे झाकल्याच्या नंतर विषय दिसणार नाहीत, पण आवाज कानानं ऐकू येईल. कुठे कोणी जवळपास फुकून दिलं तर दुर्गंध आल्यावर समाधी कसा लागन. आणि जर समजा जवळपास एखादं झाड झुडूप आसन, वारं आलं तर त्या वाऱ्यानं ते हलणार. त्याला काटे असले ते अंगाला लागल्यावर त्वचेनं सुद्धा त्याचं ज्ञान होणार. आणि मग हे असं जमतंय का. आणि तर म्हणायला लागलेत निरोध पाहिजे सर्व इंद्रियाचा विषयापासून. म्हणजेच विषय आणि इंद्रिय यांचा संबंध येऊनही लागतंय. हा विषयाचा आणि प्रमाताच राहत नाही म्हणल्यावर मग त्याला ठाच नाही म्हणल्या, प्रमात्याचा संबंध सोडायचा म्हणल्यावर यायचा का संबंध ठेवायला जमल का मग पंचविषयाचा. म्हणून झोपीमध्ये आपण काही न करता समाधी लागते की हो. काय करतोत का प्रयास. नको म्हणलं तरी बी येते ती समाधी, न लावता येणारी समाधी ती. मग तिथंच आपलं लक्ष ठेवायचं. हे इतकं करूच तर ती समाधीच आहे ना. फरक काय आहे, फरक इतका कळून घ्यायचा. धरायचं तेच, पण फरक फक्त जाणून घ्यायचा आहे. फरक जाणला की संपलं. समाधीमध्ये वृत्ती अज्ञानात लीन होती. हे कशात, झोपीमध्ये वृत्ती कशात लीन होती, अज्ञानात लीन होती, है का नाही. आणि गुण कोणचा असतो. कोणता, सत्वगुण असतो. तिथं सुखाचं भान आहे ना. रजोगुणामध्ये तमोगुणामध्ये सुखाचं भान होत नाही ना. तिथं ज्या अर्थी आपणाला सुखाचं भान होतं नंतर उठल्यावर, की मी सुखात निजलो होतो, त्या अर्थी त्यावेळेस ती वृत्ती कशात राहणार. आणि त्या ठिकाणी वृत्तीचं कार्य आहे का. फक्त पण वृत्तीचा लय कुठे झालाय, सुखात झालाय ना. वृत्तीचा लय कशात झालाय, सुखात झालाय. मग सुख कुठे असतं, सत्वगुणाचं तर असतं, है का नाही. म्हणून त्या ठिकाणी सत्वगुणामध्ये ती जाती, म्हणून आनंदाचं भान होतंय. म्हणून काय होतंय, आनंदाचं भान होतंय, है का नाही. झोप येण्याला कारण तमोगुण आहे. हा प्रश्न जे पडला होता ना, तमोगुण कारण कशाला आहे आणि वृत्तीला सुखाला कारण कोण आहे, सत्वगुण आहे, है का नाही. म्हणून झोपेमध्ये समाधीच आहे. फक्त वृत्ती कशात लीन होती, अज्ञानात लीन होती. पण सत्वगुण सहित अज्ञान आहे ते अज्ञान कसं आहे, पण अज्ञानच आहे की हो. सत्वगुण सहित आहे ते, है का नाही. आणि समाधीमध्ये वृत्ती कशात लीन होती, तिथं गुण शिल्लकच राहत नाही. कुठे, समाधीमध्ये तो गुणातीत होतो ना. तो साक्षी झाल्यामुळं काय होतो, गुणातीत. साक्षी गुणातीतच आहे ना, का गुणात आहे. मग ती वृत्ती गुणातीत होती, गुणातीतच जाती, म्हणजे अधिष्ठानात जाती, साक्षीरूप होती. म्हणून त्या वृत्तीला समाधीतलं भान आणि झोपीतलं भान
दोन्ही समाधीच आहेत आणि अनुभवही सारखाच आहे. अनुभवात काय बदल आहे का? आता समाधीचं ज्ञान नसलं तर कसं का सांगता येईल? झोपीचं माहिती आहे बाबा, पण आता समाधीत कसं असतंय? पण तसंच असतंय म्हणून सांगितलंय ना. सजातीय ज्ञान तर सांगितलंच ना आम्ही, तसंच आहे म्हणून. आणि फरक बी काय आहे? तसंच आहे. अनुभव दोन्हीमध्ये सारखाच आहे. ह्याला लपवावून त्याला काढावं, सारखंच आहे ते. पण आता हे निरखून बघणाऱ्याला ते तर कळत आहे ना, तर मग दोन्ही सारखंच आहे. हा, हे कोणाला कळत आहे? निरखून बघणाऱ्याला. आंधळ्याला निसायला लावलं तर दळण, ज्यावरील खडे सारखंच आहे का नाही? तसं ज्याला समाधीचं ज्ञान आहे त्याला समाधीच्या ज्ञानाची तुलना झोपेच्या ज्ञानाशी तो करत नाही. आणि करतो तो कशी करतो? म्हणजे त्या ठिकाणी तो गल्लत होऊ देत नाही. निसून खाणाऱ्याला अळणी घास लागतो, निसून खाणाऱ्याला अळणी घास लागतो म्हणतात ना. तसं ज्याला दोन्ही अवस्था माहीत आहेत, समाधी आणि निद्रा, त्याला फरक कळतो आणि अनुभवही असतो, आहे का नाही? मग अज्ञानात अनुभव असतो का ज्ञानात असतो? त्याला ज्ञानात अनुभव असतो, आहे का नाही? म्हणून हा समाधीचं जे प्रकरण आहे हे जर सांगायचं म्हटलं, समाधीचं प्रकरण, तर हे ज्ञानाच्या अगोदर सांगावं लागतंय. हे कधी सांगावं लागतंय? हां, कारण चांगदेवाला ज्ञान कधी सांगितलंय? तो योगी झाल्यावर सांगितलंय. चांगदेव योगी होता ना, म्हणजे योग्याला सांगितलेलं ज्ञान आहे का नाही? आता ज्ञानाच्या नंतर योग सांगायचा म्हणल्यावर पण योगाची जी प्रतीती आहे आणि ज्ञानाची जी प्रतीती आहे आणि झोपीची जी प्रतीती आहे, हे त्रिपुटी ना. आता ज्ञानाची प्रतीती, ज्ञानातून प्रतीती, योगातून प्रतीती आणि निद्रेतून, है का नाही? आता ह्या काय येतात? अवस्थाच आहेत ना. ह्याला अवस्थाचं ज्ञान म्हणतात. हे ज्ञान कशाचं आहे? अवस्थाचं ज्ञान आहे. आणि अवस्थाच्या सगळ्या अवस्थाचं ज्ञान सांगायचं म्हणल्यावर ह्याच्यातच राहावं लागणार आपल्याला. हेच मग किती अवस्था आहेत? किती? 14 अवस्था आहेत. तो आभासाच्या मग कोणाच्या 14 आहेत? नाही, शिराच्या अवस्था 14 कोणच्या? 14 नसते ना. अवस्था 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 कशाला म्हणतात? तेच अगोदर जाणून घ्यावं लागल. आता आपण कोण्या अवस्थेत आहेत? ही अवस्था ही आपली. ह्या 3 अवस्था आणि 4थी आता ह्या तर 3 माहीतच आहेत ना. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि समाधी ती एक अवस्थाच आहे. आता ती अवस्था माहित आहे का? ह्या 3 माहित आहेत ना. मग त्या अवस्थेतून जर विचार करायचं म्हणल्यावर तिथं जे आपण लक्ष करायला लागलो ते लक्ष आणि झोपीतलं लक्ष एकच आहे. तिथंही वृत्ती उरत नाही, इथं बी वृत्ती उरत नाही ना. आणि त्यावेळेस मग भान आहे का?
समाधीमध्ये तो भानावा असतो का? प्रमाता असेल तर भानावर, आणि प्रमाता नसेल तर भान कोण करणार आहे तिथं? आणि साक्षी आहे ना, मग कोणी म्हणे साक्षी आहे ना, साक्षी आहे पण त्याला काय उपाधी आहे? हा, उपाधी असेल तर भान त्या उपाधीकडून त्याला करून देता येईल की बाबा असं असं हालय, असं असं दिसायलंय, असं असं असतंय. हा, उपाधीनं ज्ञान होतंय ना. आणि उपाधी वाचून कसं होईल? मग झोपेमध्ये काय उपाधी तिथं आता आपल्याला प्रकाशन करण्यासाठी? सगळं बंद, दुकानं निमिरात्र झाली ना, ती त्याची येणं निमिरात्र करून घेतली. काय मिळून तिथं खाला? जर समजा साक्षीला भूक लागली, कोण्या हॉटेलमध्ये जावं त्यानं, कारण सगळं बंद पडायला असतंय ना ते, आहे का नाही? ह्या तीन ह्या देहाच्या अवस्था आहेत, आणि ती पारमार्थिक समाधी अवस्था आहे का नाही? अशा ह्या आणखी काही उपअवस्था आहेत, आपण त्या भोगून आहोत, पण आपण त्या अवस्था मानित नाहीत. मूर्छा ही एक अवस्थाच आहे. मूर्छा ही एक अवस्थाच आहे, आणि सुख ही एक अवस्थाच आहे, दुःख ही एक अवस्थाच आहे. सुख दुःख वृत्ती होतीच ना, आहे का नाही? ह्या अवस्थाच आहेत. त्या अवस्थेमध्ये तर आपण वावरायलोत ना, ह्या अवस्थेतच आपण वावरायलोत, आहे का नाही? पण ते वावरून आपण काय करायलो ह्याच्यात घोळ व्हायलाय, आहे का नाही? हे जाणून करावं. वेळ भरपूर झालाय. उद्या आपण प्रत्याहार आणि धारणा, ध्यान आणि समाधी. आता वेळ द्यायचा होता समाधीला, पण त्याच्या अगोदरच्या साधनाला काय चाललाय? वेळ चाललाय. लागू द्या, आपलं कुठं डिझेल बुडवायलंय, पेट्रोल आपलं कुठं जळायलंय. कुंडली कवरदे हरी